वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्वेता, तुला माहिती आहे काय? दुनियादारीतल्या श्रेयस सारखं मला पण कधी कधी वाटतं की मी मरणार आहे. सिद्धू, काय पण नको ना बोलूस. सिद्धू, तू गेल्यापासून व्हॅलेंटाईन डे पण माझ्या आयुष्यातून गेलंय. हॅलो. हा, लवकरात लवकर सिद्धेंच्या घरी. काय ग, काय झालं? जरा काम आहे, ये पटकन. आणि हो, काळजीचं काही कारण नाहीये, पॅनिक होऊ नको. साऱ्या जगाची मी ड्रीम गर्ल रे, झाले लाखो माझ्या मागे पागल रे. अरे काय को हॉर्न बजा रहा है? बाजू से जा नहीं सकता क्या? हो मॅडम, तुम्हीच रोड को ब्लॉक करके रखा है तो हम कैसे जाए? अय्या विजय, तू अगं तनू, किती मोठी झालीस हो ना. अंगाने. थँक्यू. काय? आणि तू कोण रे, गावातला बैल? सलोनीने तुला पण बोलवलंय? तुला पण म्हणजे? मी पण आहे ग्रुप मध्ये, विसरलीस की काय? आहेस का? नाही म्हणजे ग्रुपवर काही बोलत नाही म्हणून विचारलं. ग्रुपवर काय बोलायचं? जेवलात का? किती वेळा जेवता तुम्ही दिवसातून? जेव्हा वेळ मिळतो तेव्हाच आम्ही जेवतो. म्हणूनच अशी झाली आहेस. इश्श. फुल हाऊस ना? अगं बाई सुमी, कसा आहेस? मी मस्त. अरे आधी आत तरी ये. तनू, तू कशी आहेस? अरे बघतोयस ना, एका वर्षात किती बदलली ते. मग तू कसं आहेस? मी एकदम निवांत. कसं चाललंय तुझं? सध्या बार चालू करायचा विचार करतोय. अरे भारी, कर चालू. बाकी रेग्युलर कस्टमर आहोत आम्ही. काय तनू? तुम्हा पुरुषांना तेवढंच जमतं. आणि महेश कुठे आहे? अरे तो सध्या आउट ऑफ इंडिया असतो. सेटल झाला वाटतं. प्रमोशन झालं त्याचं. हो. कशी आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? भेटण्यासाठीच बोलावलेस ना? की तेच खूप डोक्यात आहे अजून तुझ्या? सलोनी, तुला किती वेळा सांगू त्याच गोष्टींवर बोलत जाऊ नकोस म्हणून. तुला माहीत आहे ना श्वेता कसं तरी या सगळ्या विचारातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून.
हे बघ सुमित, त्यावेळी माझ्याकडे पुरावे नव्हते, पण ह्यावेळी मी पुराव्यासकट आली आहे. सलोनी काय झालं सांगशील का? हो सांगते, आधी श्वेताला तर येऊ द्या. काय झालं सलोनी, कशाला बोलवलंस? बघ श्वेता आली, काय सांगणार होतीस सांग. तुम्हाला सर्वांना माहीत आहे ना की गेल्या वर्षी आपल्या सिद्धेशचा अपघात झाला होता. तो अपघात नसून घात आहे असे मी म्हटलं तर? सलोनी, एक मिनिट सुमित, अपघात नसून घात झाला म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? जेव्हा सिद्धेशचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा त्यानंतर मी सुमितला सुद्धा भेटले, पण त्याने माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला. असं काय करतो सुमित, समजून घे ना. काय पण काय बोलतेस? पागल झालीस का तू? तो मुलगा सिद्धू सारखाच होता. सलोनी एकसारखी कशी? हे बघ, आपल्या उद्या सिद्धेशच्या घरी जायचे दिल्लीला. त्याच्या घरी काय सामान आहे ते घेऊन यायचे, त्याची रूम सील होण्याआधी. ओके? विजयला विचारलं होतं पण त्याला पॉसिबल नाही आहे. तू येणार आहेस का? हो, पण चावी? आहे माझ्याकडे एक्स्ट्रा. बरं चल. सलोनी, दरवाजाला टाळा नाही आहे. आत कोणीतरी आहे वाटतं. हो वाटतं. नमस्कार, कोण पाहिजे आपल्याला? सिद्धेश? नाही नाही, मी सिद्धेशचा जुळा भाऊ निकित देशपांडे. अच्छा, नाही सिद्धेशबद्दलच बोलायला आलो होतो. या ना, आत या ना. बोला ना, काय म्हणताय? मी सरळ मुद्द्यावरच येतो. सिद्धूचा ऍक्सिडेंट झाला होता काही दिवसांपूर्वी आणि तो आता आपल्यात नाहीये. काय म्हणजे कधी कुठे शांत कोणी हो, मला कळवलं शांत का हो. नाही? मी तुम्हाला पाणी पण नाही विचारलं. एक मिनिट. कसली नाटकं करतोय बघ. त्याला अजिबात काही वाटत नाही त्याचा भाऊ गेलाय त्याचं. रिलॅक्स सलोनी. हे बघ निकित, मी समजू शकतो तुला कसं वाटतंय ते, पण तू काळजी करू नकोस. खरं तर त्याचा अंतिम संस्कार केले आम्ही, पण त्याच्या काही वस्तू राहिल्या होत्या त्या घ्यायला आलो होतो इथे. आणि तूही इकडे एकटाच राहतोस
तर मग आमच्यासोबत चल ना मुंबईला. मला असं लगेच निघता नाही येणार. हो बरोबर आहे तुझं, पण कसं आहे ना, मी काय म्हणते, तू तुझा नंबर दे ना आम्हाला, कारण की कसं आहे आम्हाला तुझी विचारपूस करता येईल. देतोयस ना? हो घ्या ना घ्या ना घ्या. सलोनी तो मुलगा खून करूच शकत नाही. पण तू आता स्वतःच्या डोळ्याने पाहिलंस ना की तो सिद्धू सारखाच दिसतो. मग याचा अर्थ हा होत नाही ना की खून त्यानेच केलाय करून, आणि आपल्याकडे काही प्रूफ पण नाही की खून त्यानेच केलाय. सुमित, पुरावे तर मी शोधून काढणारच. माझ्या मित्राच्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. जेव्हा सिद्धूचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा सिद्धूसारखा दिसणारा तो आणि सिद्धेश माझा जुळा भाऊ आहे म्हणणारा तो, या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे. पण काहीही झालं तरी मला ते शोधून काढलंच पाहिजे. कौन है रे? हाय, मी सलोनी बोलते. अरे कौन सलोनी? सलोनी? बोल ना, काय म्हणतेस? कसा आहेस? मी बरं आहे. मला काय झालंय? ॲक्च्युली मला तुला हे विचारायचं होतं की तू मुंबईला कधी शिफ्ट होतोस, कारण की आता तिकडे कोणीच नाही आहे. सो तुला काय हवंय काय नको ते आम्हाला कसं कळणार? अगं तुम्ही काळजी करू नका, मस्त मजेत आहे एकदम. काय म्हणजे मी ठीक आहे. हा, सावरतोय स्वतःला. मी तुला नंतर करता. मंद. सलोनी, पण तो मुलगा मुंबईला आलाय हे तुला कसं कळलं? मी पण त्याच्यावर लक्ष ठेवून होते, कारण काही दिवसांनी मी त्याला स्वतःहून कॉल केला होता. काय, तू मुंबईला आलायस? अगं ॲक्च्युली माझी मावशी नातेवाईकांच्या घरी होती आणि ती आता आमच्या घरी आली आहे म्हणून आलेलो. तू एक काम करतेस का? तू इथे येतेस का? म्हणजे आपलं भेटणं पण होईल आणि बोलणं पण, आणि मावशीसोबत पण तुझी ओळख होईल. काय? हो चालेल, येते ना. सिद्धूची मावशी हीच एक संधी आहे आता. सिद्धूची मावशीच आता मला सांगू शकते की त्या दिवशी काय झालं होतं. सुमितला सांगू का? नाही नको, तो आधीच माझ्यावर विश्वास नाही ठेवत आहे. मीच जाते, जे होईल ते होईल. अगं आलीस तू, ये आती है बस. एक मिनिट हा. मावशी, हो आली. इकडे बघ की कोण आलंय. ही सिद्धूची मैत्रीण सलोनी. नमस्कार नमस्कार. कशी आहेस ग? मस्त. अरे निकी, जरा पाणी घेऊन ये. हां आणतो. एक मिनिट हा. मावशी, तुम्ही कशा आहात? सिद्धू गेल्यापासून काहीच बरं वाटत नाही बघ.
मावशी, सिद्धेशचं आणि निकितचं नातं कसं होतं सांगाल का मला? अगं नुसती भांडणं व्हायची बघ त्यांच्यात, जरा बी पटायचं नाही त्यांचं. भांडणं? हो. सिद्धेशच्या आईवडिलांचं नाव काय होतं? अनुराग आणि निर्मिता देशपांडे. ज्या दिवशी सिद्धेश बाहेर गेला होता तेव्हा काय निकित चाललंय? हा? काय नाही रे, गप्पा मारत होतो. अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं मी येते. अगं आत्ताच तर आली आहे, थांब ना. हो, थांब जरा वेळ. नाही, काम आहे. ओके. शी यार, त्या सगळं सांगणार होत्या पण हा मूर्ख मध्ये आला. हॅलो, कुठे आहेस ग? सायबरला थांब, मी पण आले. मनाली, सांग ना. काय सांगू? करशील ना मदत? वेडी आहेस काय तू? काय पण काय बोलते? स्वतः वेडी आणि मला वेडी बोलते. अय, काय बोललीस? अगं काय नाही, म्हटलं मी वेडी आहे ना, पण तू तर शहाणी आहेस. मग तू कोणाची पण कुंडली काढू शकतेस ना. हो हो, पकड ना माझी प्लीज. अगं, पोलिसांना कळालं ना मी या शोधाशोधीमध्ये इन्व्हॉल्व आहे तर झालं माझं स्वप्न पूर्ण. कसलं? अरे, हॅकर बनायचं. अगं असं काही नाही होणार, मी सांगते ना. मी नाही, तुला सिद्धूने दिलेल्या सगळ्या पार्टीची शपथ. मी नाही, मी दिलेल्या हेडफोनची शपथ. मी नाही, मी तुला नवीन पीसी घेऊन देते. नाही. बरं ठीक आहे. एक मिनिट. काय बोललीस? काय नाही बोल. अरे तू काहीतरी बोललीस. नाही बोल. अगं, पीसी बद्दल काहीतरी बोलली. हा बोल. हे बघ, जर तू माझी मदत केलीस तर सिद्धूला मारणारा पकडला जाईल. हा मग? हा मग काय, मग पोलीस आपल्याला मोठं बक्षीस देतील आणि त्या बक्षीसमधून मिळणाऱ्या पैशातून मी तुला नवीन पीसी घेऊन देऊ शकते. चल कामाला लागूया. अगं सलोनी, हा खूप डेंजरस माणूस आहे. म्हणजे? अगं म्हणजे याने बऱ्याच पोरींना फिरवलंय आणि एकीवर तर चक्क रेप केलाय आणि यामुळे तो काही वर्ष जेलमध्ये सुद्धा होता. पण याने सिद्धूला का मारलं असेल? शी, आता तो माझा लॅपी कसं शोधून काढेल? हो ना, आपण एक काम करूया का, आपण त्या निकितला जाऊन विचारूया ना. हा, चांगली आयडिया. चल चल चल. काय चांगली आयडिया, बस ते गप्पा. अच्छा, पण चाय प्यायला तरी जाऊया का? पण सलोनी, तो निकित का कोण तो सिद्धूला का मारेल? काय माहित. हॅलो. अरे कुठे आहेस तू? काल रात्री पण कॉल केलेला मी. हो, जरा बिझी आहे कामात. अच्छा, बरं ऐक, मी ना दिल्लीला आलो आहे तर थोडे दिवस मला भेटता नाही येणार. मी परत येईन तेव्हा पण भेटू. हां बरं चालेल. हां. समीर दिल्लीला गेला म्हणजे मावशीजवळ कोणी नाही. मनाली, चल. कुठे? पुरावे गोळा करायला. पण जेव्हा तिथे मावशींना भेटायला गेलो तेव्हा मावशी तिथे नव्हत्या. मग आता मावशी कुठे आहे? माहित नाही. जेव्हा मी इथे आले तेव्हा इथे कोणीच नव्हतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता एकच माणूस देऊ शकतो. अगं सलोनी, एकटीच आलीस? नाही, सुमित आलाय ना सोबत.
निकित भावा, कसा आहेस? अरे मस्त. या ना आत या ना. का मारलास माझ्या मित्राला? मी कशाला मारू त्याला? त्याचा ऍक्सिडेंट झालाय. काही महिन्यांपूर्वी तुम्हीच आलेलात ना सांगायला. हो, पण तो ऍक्सिडेंट तू नाही केला हे कशावरून? माझा भाऊ होता तो. आणि आपल्या भावाला कोणी मारेल का? ए बास करा तुझी नाटकं. त्या दिवशी ऍक्सिडेंट करणारा तूच होता. मी नाही केलंय, कळलं तुम्हाला? जेव्हा सिद्धेश मुंबईला आला तेव्हा तू कुठे होतास? मी देखील त्याच्यासोबतच आलो होतो. पण जेव्हा सिद्धेश बाहेर गेला तेव्हा तू पण गेला होतास ना बाहेर? मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो. तू त्याला असं मारलं की त्याच्या मणक्याला मार लागला आणि तो मेला. नाही त्याचा डोसका फुटला होता. हे तुला कसं कळलं? म्हणजे तूच मारलंस त्याला? अरे हो, मी. थँक्यू. का मारलास माझ्या मित्राला? बोल, का मारलास माझ्या मित्राला? कारण तुमचा मित्र माझा भाऊ नसून वैरी होता. म्हणजे जेव्हा 13 तारखेला संध्याकाळी सिद्धेश आपली बॅग पॅक करत होता ना, अरे दादा, पॅकिंग चालली कुठे चाललास? निकित निकित काय चाललंय तुझं? हा, सोड ना. अरे तू बोलला नाहीस ते कुठे चाललायस? त्या आपण मुंबईला चाललोय, चल. का? खूप वर्षांनी मी व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतो आता. चल. अच्छा, बर. मग तू जा, मी नाही येत. आणि काय सिद्धू, त्या ऑफिसवाल्यांना कधीपर्यंत लपवून ठेवणार आहे? मी माझ्या आई बाबांना भेटायला चालला. सांगून टाक ना एकदाचा, आई बाबा वारले म्हणून. निकित, तुझ्या अशा वागण्यामुळे माझे आई बाबा या जगात नाही आहेत. तुझे आणि माझे तर कोणीच नव्हते का? निकित, फालतूपणा करू नकोस आणि बॅग भरायला घे. मी नाही येणार, मला नाही यायचंय. तू जा. मी विचारत नाहीये रे, सांगतोय. मी आज कपडे बदलतोय, तोपर्यंत तयार राहा. व्हॅलेंटाईन डे काय? उद्या करतो तुझा व्हॅलेंटाईन डे. लहानपणापासून आमच्या दोघांत आई बाबा पार्शलिटी खूप करायचे. शेवटी मरायच्या आधी सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून घेतली. आणि मग तेव्हापासून मला त्याचा अजून राग येतो. आणि मग त्यानंतर मी मुंबईला पोचल्यानंतर त्याचा पाठलाग करायला लागलो. आणि मग मी त्याला त्याच्याच गाडीने उडवून टाकलं. पण तुम्ही माझं काही वाकडा करू शकता. हे पण निकित, तू जेवढं समजतोस तेवढं मूर्ख नाही आहे. हे बघ निकित, तू जे काय बोललायस ना ते मी आणि सलोनी तर ऐकले,
पण अजून एक व्यक्तीने ऐकले. सो निकित देशपांडे, तुमचा खेळ संपला. फक्त थोडा. धन्यवाद. नको रे, थँक्यू विंक्यू नको. नाही नाही, त्यासाठी नाही, मला वेळ दे. काय आहे ना, मी तर तुरुंगात जाणार, पण कसं आहे ना, तुला पण असं एकटं जिवंत सोडणं पण बाहेर जाऊन दरवाजाला कडी लाव आणि लवकरात लवकर विजयला घेऊन ये. मला तर पण तुला असं एकट्याला सोडून सांगितलं तेवढं कर. पण मला ना तुला काहीतरी दाखवायचं आहे. एकच मिनिट. आता ना हे खास. और एक राज की बात बताओ सुमित, तुझी ती मैत्रीण आहे ना सलोनी, गोड बोलून काटा काढते काय. आता तिची अशी अवस्था करतो ना की आयुष्यभर तडफडत राहते. एक थेंब रक्तासाठी एवढ्या नाटक.
शी यार, मजा येत होती. पण काय करणार, तुझ्याकडे पण वेळ नाही ना. तुम्हा दोघांना पण लय खास आहे ना रे, दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची. हा, तुमच्या मित्राला तर वर पोचवला. आता तुझी बारी. माझ्या भावाला मारणारा अजून जगात यायचा आहे. हा चेहरा माझ्या मित्राचा होता. हा चेहरा ठेवायची तुझी लायकी नाही रे. पण या चेहऱ्यासोबत मी तुला मरू देणार नाही. तुझा खेळ संपला आता. निकित अनुराग देशपांडे. आता कसं आहे सुमित? बरं आहे आता. सलोनी, तुझ्यामुळे आज सिद्धूच्या गुन्हेगाराला आपण पकडू शकलो. आज सिद्धेश या जगात असता तर हे सगळं पाहून त्याला काय वाटलं असतं? तो जर जगात असता तर हे सगळे करण्याची गरजच पडली नसती. मी आज खूप खुश आहे. सिद्धूचा गुन्हेगार पकडला गेला. आज सकाळी हाती लागलेल्या बातमीनुसार निकित अनुराग देशपांडे त्याने आज पोलीस कस्टडीमध्ये फास लावून आत्महत्या केली. त्याच्या पॉकेटमध्ये सापडलेल्या चिठ्ठीनुसार असं लिहिलेलं होतं की निकित देशपांडे, मी भावाला मारायची आणि सगळे गुन्हे करून जिवंत राहायची लाज वाटते आणि म्हणून मी आज स्वतःला गळफास लावून घेत आहे. यापुढील तपास पोलीस करतील. शेवटी कर्माची फळं आपल्याला इकडेच भोगावी लागतात. थोड़ी सी बदमाशियां तेरी मेरी यारियां हो, कभी हो मनमानियां थोड़ी सी बदमाशियां तेरी मेरी